मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। मुंबई विजयदुर्ग रोरो फेरी सेवा 1 मार्च 2026 पासून सुरू होणार असून या सेवेच्या माध्यमातून मुंबई ते कोकण प्रवासाचा वेळ तब्बल 12 तासांहून 6 ते 7 तासांवर येणार आहे। ही सेवा मुंबईतील भाऊचा धक्का येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गपर्यंत चालवण्यात येणार आहे। कोकणातील सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सोय व्हावी म्हणून या सेवेची सुरुवात केली जात आहे। या सेवेसंदर्भातील माहिती खालीलप्रमाणे आहे। या मार्गावर M2M प्रिन्सेस ही हाय स्पीड प्रवासी आणि वाहन वाहतूक करणारी फेरी चालवली जाणार असून या जहाजात सुमारे 500 प्रवासी ते 60 गाड्यांची क्षमता आहे। ही रोरो सेवा सुरू झाल्यामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची शक्यता असून रस्ते प्रवासाचा पर्याय म्हणूनही ही सेवा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहे।